मालवाहू 407 ने रस्त्याच्या बाजूला झोपलेल्या इसमाला चिरडले. कृष्णनगर येथील घटना. पुसद तालुक्यातील कृष्णनगर येथे रस्त्याचे काम सुरू असताना रात्रीच्या सुमारास रस्त्याच्या बाजूला झोपलेल्या इसमाच्या अंगावर मालवाहू 407 गेल्याने त्या इसमाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे. आणि या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन मार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे आज दिनांक 28 मार्च 2026 रोजी मध्यरात्री 1:30 वाजताच्या सुमारास पुसद तालुक्यातील कृष्णनगर येथील मधुकर बारकू आडे वय 60 वर्ष हे त्यांचे घराचे समोर रस्त्याच्या बाजूला झोपलेले होते. महत्त्वाची बाब म्हणजे या रस्त्याचे काम सुरू आहे. यावेळी एक रस्ता बंद करण्यात आला होता आणि एकाच मार्गाने वाहतूक सुरू होती. मध्यरात्री 1:30 वाजताच्या सुमारास MH20 EL 3153 हे वाहन याच रस्त्याच्या बांधकामाचे साहित्य घेऊन पुसद मार्गे येत होते. या वाहनाने बंद रस्त्यावर गाडी चालवली आणि त्याच बंद रस्त्याच्या बाजूला मधुकर आडे झोपलेले होते आणि त्याच वेळी हे मालवाहू वाहन मधुकर आडे यांच्या अंगावरून गेले. यामध्ये त्यांच्या डाव्या छातीचा भाग चुरा झाला व यामध्येच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती स्थानिक व्यक्तींमार्फत ग्रामीण पोलीस स्टेशन येथे देताच तेथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेहास सकाळी अंदाजे 5 वाजताच्या सुमारास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद या ठिकाणी शवविच्छेदनाकरिता आणण्यात आले. सदर घटनेच्या अनुषंगाने राम चव्हाण राहणार कृष्णनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहन चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेची कलम 281, 106(1) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. आज दुपारी अंदाजे 12:30 वाजताच्या सुमारास मधुकर यांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. मृतक मधुकर बारकू आडे यांना कोणतेही अपत्य नाही, तसेच पत्नीचेही निधन झालेले आहे. सदर घटनेमुळे कृष्णनगर परिसरामध्ये हळहळ व्यक्त केल्या जात आहे. मी सुनील सुभाष आडे, माझे मोठे बाबा शेलू इथे राहत असताना त्यांचे रात्री 1:30 वाजता अपघात झाले. गाडी चालकांनी कॉन्ट्रॅक्टदार म्हणजे रस्त्याचे काम चालू असताना रोड बंद असताना सुद्धा त्यांनी गाडी तिथे आणली आणि गाडी अंगावून घातली झोपलेल्या व्यक्तीहून. माझे मोठे बाबा म्हणजे मधुकर बारकू आडे यांच्या अंगावरून गाडी घातली. जाग्यावर त्यांचा मृत्यू झाला आणि आम्ही पोलिसांना रात्री कॉल केला. 2 वाजता 3 वाजता ते पोलीस आलेत आणि त्यांनी घटनास्थळी येऊन सगळा पंचनामा करून 4 वाजता आम्हाला पुसदला घेऊन आले सगळ्यांना. बॉडी डेड बॉडी वगैरे सगळं आम्ही इथे घेऊन आलो आणि त्यांचं काम तरी पण चालूच होते. इथं मृत्यू झाला तरी यायचं काम काही रोखवले नाही त्यांनी. कोणी तिथे आला नाही. ड्रायव्हर वगैरे जे काही माणसं 5-6 जण होते मागून बसून, ड्रायव्हर आणि माणूस पुढे होता, तरी त्यांनी पाहिलं नाही, काही नाही. सगळं झालं घटनास्थळून ते फरार झाले तिथून. आणि तिथून पुढे आम्ही पोलिसांना कॉल केला, ते आले आणि आम्ही डेड बॉडी वगैरे पुसदला घेऊन आलो आपले सरकारी हॉस्पिटलला. आणि तिथून आम्ही ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सगळी तक्रार वगैरे सगळी नोंदवली. आणि तिथून पुढे आमचं काही फक्त दुसरं काही म्हणणे नाही. याने कामसुद्धा बंद केलं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते कोणी तिथे आले नाही. आणि आम्हाला फक्त एकच की हे कारवाई पोलिसांनी तात्काळ लवकरात लवकर करावी, बस हीच विनंती आहे.